हॅलो, हाय एव्हरीवन. मी खूप मोठी मिस्टेक केली आज माझं इन्स्टा हँडलवर मी स्वतः माझ्या पेजवरून लाईव्ह गेली होती आणि आय वॉज थिंकिंग की मी लाईव्ह मराठी कट्ट्याच्या पेजवर आहे. सो बिग हाय एव्हरीवन अँड होप सो तुम्ही सगळे घरी आज सुरक्षित आहात आणि लाईव्ह सेशन पाहत आहात. जसं मी तुम्हाला प्रॉमिस करते की रोज एक नवीन सेलिब्रिटी घेऊन येईल. तसंच आजही आपल्यासोबत एक नवीन सेलिब्रिटी आहे. शी इज आर जे सोनाली आणि आज आपण सोनालीशी खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. खूप सारे गेम्स आहे. होप सो तुम्ही एन्जॉय करताल आणि ज्यांनी कोणी लाईव्ह सेशन आत्तापर्यंत मिस केलेत ते माझ्या इन्स्टा आय डीवर जाऊन यूट्यूब लिंक आहे तिथे जाऊन पाहू शकता. माझं इन्स्टा आय डी आहे स्नेही2151. सो तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. अँड आर जे सोनाली, इफ यू आर वॉचिंग मी प्लीज सेंड मी अ रिक्वेस्ट सो आय कॅन कनेक्ट यू. अँड या सो आज सोनाली आपल्याला आज जॉईन करेल आणि आपल्याशी खूप साऱ्या गप्पा मारेल आणि तिच्या आवाजाचा रहस्य आपण जाणून घेणार आहोत की नक्की तिच्या आवाजाचं रहस्य काय आणि आरजेचा जॉब कसा असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण आज तिच्याशी गप्पा मारणार आहोत. अँड ती जेवढी गोड दिसते, जेवढी गोड बोलते तेवढीच गोड दिसते. सो आरजे सोनालीने आपल्याला जॉईन केलेलं आहे. आपण तिला जॉईन करूया अँड आपल्या लाईव्ह. हॅलो. हॅलो, गुड इव्हनिंग. हाव आर यू? मस्त. हाय, हाव आर यू? कशी आहेस? आय एम गुड. सो तुझं खूप खूप स्वागत आहे मराठी गटाच्या पेजवर. मी स्नेहल राजे थँक निंबाळकर यू. तुझं मन भरून भरून स्वागत करते. अँड खूप दिवस झालं तुझा फक्त आवाज ऐकत होतो आम्ही. आज आम्हाला तुला प्रत्यक्षात पाहण्याची संधी मिळाली आहे. सो वेलकम ऑन माय पेज. मराठी गटाच्या पेजवर तुझं थँक पुन्हा. यू. अँड येस, आपण आज खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. खूप सारे गेम्स आहेत. अँड मराठी कट्टा ज्या आपल्या पेजवर रोज सेलिब्रिटी येतात त्यांच्यासाठी एक गिफ्ट हॅम्पर घेऊन आली आहे. सो हे गिफ्ट हॅम्पर तुला लॉकडाऊन नंतर तुझ्या घरी पोच मिळेल कुरिअर तर्फे. अँड बट त्याच्यासाठी काही टास्क आहेत ते तुला कम्प्लीट करायचे आहेत. हो. ओके. वाव. या तुझ्यासाठी एक शेअर लिहिलाय, ट्राय केलाय. ठीक आहे, चुकलं बर. तर माफ कर. अरे. पण ऐक, सजने संवरने की तुम्हें क्या जरूरत है. गौर से सुनिए. सजने संवरने की तुम्हें क्या जरूरत है. तेरी आवाजगी की सादगी ही काफी है लाखों दिलों की धड़कन तेज करने के लिए. वा. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक यू, थँक्स अ लॉट. पण मी रेंज मध्ये येते का? मी म्हणजे क्लिअर आहे येस ना? येस नाही मी बाहेर येस, जाऊन बोलतो. तू क्लिअर आहेस आणि तू दिसतेस ही छान आणि हा, तुझा म्हणजे आवाज. ऍक्च्युली मला ना इकडे अंधार येतोय चेहऱ्यावरती म्हणून मी म्हणते. सो हा, ठीक तू आहे. जागा प्लेस चेंज केलं तर जास्त बरं होईल. ओके, आय ट्राय. ठीक आहे, आता बघ. हा, आम्हाला तू दिसते पण थोडस ओके, अंदूक लाईट. अंदूक होतं ना. वेट, आय ट्राय. मला ते फोन ना हातामध्ये धरण्याचा प्रचंड कंटाळा येतो, पण हरकत नाहीये. आता हा, अगं मी पण अशीच करते माहितीये. काय करणार मग? नो ऑप्शन. ओके, बोल. सो आज सोनाली तुझं स्वागत आहे. आपण लाईव्ह सेशनला स्टार्ट करूया. सो सगळ्यांना खूप हाय म्हण एकदा. तुझे खूप सारे फॉलोअर्स झाले आहेत आणि friends आहेत. येस, सगळ्यांना सगळ्यांना जे जॉईन झाले आहेत त्यांना हाय, नमस्कार. आणि आशा करते की तुम्ही सगळेजण छान असाल, घरी असाल, त्यामुळे एन्जॉय करत असाल. नक्कीच आम्ही सगळे एन्जॉय करतो आणि आजचं लाईव्ह सेशन ही एन्जॉय करणार आहे बिकॉज आज तू आहेस लाईव्ह सेशन मध्ये. अँड Yay! येस, माझा पहिला क्वेश्चन, तू लॉकडाऊन मध्ये काय करतेस सध्या आणि एक हम्म, झालेला बदल लॉकडाऊन मध्ये. मी लॉकडाऊन मध्ये काय करते? सो माझं वर्क फ्रॉम होम सुरू आहे, पहिली गोष्ट तर. आणि दुसरं म्हटलं तर मी जरा माझी बाल्कनी मधली बाग आहे ती फुलवण्याचा प्रयत्न करतेय. वाव. त्याच्यामध्ये मी काही गोष्टी लावलेल्या आहेत. सो माझ्यामध्ये प्रचंड पेशन्स वाढलेला आहे, कारण की झाड एखादं बी आत्ता टाकलं आणि लगेच त्याचं रोप येतं असं होत नाही. त्यामुळे होत नाही. प्रचंड पेशन्स असतो. ते रोप येताना दिसतं, मग अचानक ते असं मरून गेलेलं दिसतं. सो ते सगळी प्रोसेस जी आहे ती बघतीये आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं काही लेसन्स घेतेय. त्याच्यानंतर जसा वेळ मिळेल तसे काही शोज बघतीये. महत्वाचं म्हटलं तर सध्या मी बिंज वॉचिंग करतेय महाभारत, आणि मला खूप वाव. मस्त वाटतंय. वाव. गुलाबाचं व्हेंटिलेटर और समथिंग तुझ्या पोस्टवर टाकलं होतं ते नक्की काय आहे?
खरं तर मी एक गुलाबाचं झाड आणलं होतं काही महिन्यांपूर्वी आणि ते झाड जेव्हा मी आणलं तेव्हा खूप छान होतं, त्याला छान फुलं वगैरे होते आणि नंतर अचानक फुलं गेल्यानंतर त्यातलं ते असं थोडं सुकून गेल्यासारखं झालं. सो मला असं वाटतं की ठीक आहे, नंतर परत येईल ते छानपैकी. पण अगदीच म्हणजे ते मरून गेल्यासारखं होतं. म्हणजे लिटरली माझ्या मनात विचारही आला होता की मी आता ते काढून टाकावं आणि त्या जागी एक दुसरं रोप आणून त्याच्यात लावावं किंवा काहीतरी या कुंडीमध्ये वेगळं काहीतरी लावूयात. पण कुठेतरी एक मनात विचार आला जेव्हा मी ते असं उपटायला गेले तेव्हा, की तिथे छोटासा बारीक मला एक कोंब खाली दिसला. गुलाबाला येत असतात ना ज्याच्यात नंतर हो. पानं फुटतात. सो मग मला असं वाटलं की इथे काहीतरी शक्यता आहे हे झाड जगण्याचं. त्यामुळे आपण त्याला असंच राहू देऊ. आणि मग मी त्याला परत छानपैकी पाणी घालत गेले आणि पुढच्या एक 8-10 दिवसात त्याला छान पानं फुटलेत. सो मला असं वाटलं की वाव. ते 8-10 दिवस जे होते त्याचे ते व्हेंटिलेटरवरचे होते. कारण की मी त्याची काळजी घेत होते आणि तो सुद्धा जगण्याचा एक प्रयत्न करत होता. सो आता त्याला एक छानशी कळी आली आहे. लवकरच त्याचा फोटो टाकेलच मी. नक्कीच आम्ही वाट बघतो. आणि बघ ना, आपल्या घरातलं झाड जळतंय किंवा झाडाला काही होतंय तर आपण किती काळजी घेतो. जेव्हा बाहेर असं काही घडत असतं किंवा शेतकरी आहेत, शेतकरी एवढं पिकांना जपतात आणि अन्नाची नासाडी होते किंवा पिकाची नासाडी होते, त्यांना काय फील होत असेल आता मला फील झालं. माझ्या कुंडीतही मी मनी प्लांट लावलं होतं. तेही जळालं ग काही दिवसांनी. पण ओके. त्याला पण व्हाईट व्हाईट कलरचे कोंब फुटले होते. हा सो माझं हा. मी ते तसंच ठेवलं. पण काही दिवसांनी मी तुझ्यासारखी मेहनत नाही घेतली त्यासाठी काही. मी ठेवलीच नाहीये. सो पण ते पुन्हा आलं तर मला बघून खूप छान वाटलं. पण मला आज तू ज्या प्रकारचा संदेश दिला ना, त्याला लगेच क्लिक झालं की पिकांची ही नासाडी होते. शेतकरी आपल्या मुलांप्रमाणे जपतो. त्यांच्या मनात काय भावना येतात. खरंच अगदी बरोबर बोललीस तू. म्हणजे मी पण हाच विचार गेल्या काही दिवसांपासून करतेय की मी छोटंसं एका कुंडीमध्ये जेव्हा मेथी लावतीये किंवा धने लावतीये किंवा बाकीचे पण इतर जे काही लावण्याचा प्रयत्न केला. सो ते लगेच नाही आलेलं आहे. त्यासाठी फार तर मेहनत घ्यावी लागते, वेळ द्यावा लागतो आणि मी हाऊस म्हणून लावतीये. ठीक आहे. माझा त्याच्यावरती काही उदरनिर्वाह नाहीये. पण अनेकांचं घर त्यावरती चालतं. त्यामुळे त्यांच्यासाठी त्याचं जगणं किती महत्वाचं आहे हे मला याची जाणीव झाली आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने रिस्पेक्ट करायला पाहिजे आपल्याला जे काही मिळालंय त्याचा, जे काही मिळेल त्याचा देखील. नक्कीच नक्कीच खूप छान संदेश दिला. आणि ह्यात पेशन्स किती इम्पॉर्टंट आहेत हे पण तू नकळतपणे सांगून गेली आहेस. सो खूप जास्त थँक्यू. मी प्रचंड इम्पेशंट आहे पण मला या गेल्या काही दिवसांमध्ये खूप पेशन्स माझा वाढलाय. सेम ग सेम. मी तर पटकन अशी एकदम ब्लास्ट होतो ना, तशी आहे. सो थँक्यू. तू खूप छान संदेश दिलास तुझ्या छोट्या जे काही कार्य करतेस त्यातून. झाडे लावा, झाडे जगवा हाही एक संदेश तिने नकळतपणे दिलाय. सो जे कोणी अंमलात आणत नाहीये त्यांनी हा अंमलात आणा. आणि निसर्गापेक्षा मोठं काहीच नाहीये आता या कोरोनाच्या संकटमध्ये आपल्याला अंदाज आलाय. सो प्लीज सगळ्यांनी याची दखल घ्या आणि आपल्या आपल्या परीने थोडेफार प्रयत्न करा. हा येस स्नेहल, मला सांगायला आनंद होईल की इथे ना माझ्या सासूबाई सुद्धा जॉईन झालेल्या आहेत. हाय मम्मी. वाव. हॅलो काकू. काय नाव आहे? नीला रानडे दिसतात मला आता वरती Yes, त्यांचं. येस, yes. व्हेंटिलेटरवरती त्यांनी मेसेज केलाय, मॉम हाय. हॅलो काकू. अँड नेक्स्ट क्वेश्चन, आम्हाला तुझा प्रवास जाणून घ्यायचा आहे. आजपर्यंत तू कशी पोहोचलीस? औरंगाबाद ते पुणेचा प्रवास अँड आकाशवाणी ते रेडिओ 91.1 चा प्रवास. खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी स्नेहल खूपदा दिलंय, बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये दिलंय. पण मी एकच सांगेल की रेडिओ हे माझं पॅशन होतं, जे मला डिस्कव्हर झालं जेव्हा मी मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम करत होते 2006-2005 ला. आणि त्यानंतर मी ते कंटिन्यू केलं आणि त्याचे प्रयत्न करत गेलेत आणि बहुतेक माझ्या डेस्टिनीमध्ये होतं की मी रेडिओमध्ये यायचं. त्यामुळे मला Correct. तसे मार्ग देखील मिळत गेलेत. मार्ग मिळालेत. माझ्या फॅमिलीचा मला खूप मोठा सपोर्ट होता आणि फॅमिली बरोबर नंतर माझ्या लिस्नर्सनी पण मला सपोर्ट केला आणि त्या सपोर्टमुळे मी आज औरंगाबाद, आधी आकाशवाणी ते औरंगाबाद, औरंगाबाद ते पुणे असा प्रवास केलाय आणि करतीये. इनफॅक्ट करायचा आहे पुढे. मी पनवेलला राहते आणि पनवेलपासून पुणे काही जास्त लांब नाहीये. हार्डली 2 तासाचा प्रवास आहे माझा. सो मी पुण्यात जेव्हा केव्हा एंटर करते ना, तर माझं एफएमच चालू असतं. मी आपलं ऑक्स पिन वगैरे कधीच जोडत नाही फोनला. मला आवडतच नाही ते. तर माझा भाऊ म्हणतो, अगं तू तिच्या आवाजात किती वेळ ऐकणार आहेस सांग मला. सो सो स्वीट, थँक यू.
तो मला बोलतो, आज ती आली आहे ना, तिला नक्की सांग की आपलं असं बोलणं होतं म्हणून. सो माझ्या थँक्यू. नादाने माझ्या घरचे सगळे त्या 2 तासात ते ऐकायला लागले. नाहीतर त्यांचं असं असतं, ऑक्स जोडून काहीतरी गाणी ऐकायची, पण माझ्यामुळे त्यांना तुझा आवाज ऐकायची. सो थँक्यू सो मच. तुझ्यासारखे लिस्नर्स आहेत म्हणून आमच्यासारखे रेडिओवाले आहेत. नक्कीच, नक्कीच. आणि असंच आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहोत. खूप सारे क्वेश्चन्स आलेत, मी त्यातले काही क्वेश्चन्स घेते. अ, सुमित सुमित जाधव म्हणतात, सोनाली मॅम आता कॉन्सर्ट होणार की नाही फ्युचरमध्ये? कॉन्सर्ट म्हणजे कॉन्सर्ट जे आम्ही रेडिओ सिटी होस्ट करत असतो ते मला असं वाटतंय की होतील, निश्चितच होतील भविष्यामध्ये. पण त्यासाठी आपल्याला काही वेळ जाऊ द्यावा लागेल. आता सध्या आपल्याला सोशल गॅदरिंग करणं थोडं अवॉइड करायचंय. आणि जे ऑन ग्राउंड कॉन्सर्ट होत नाहीये त्यासाठीच रेडिओ सिटी ऑन एअर कॉन्सर्ट घेऊन आलेले आहेत. आणि ही कॉन्सेप्ट रेडिओ सिटीनी कोरोना व्हायरस येण्याच्या आधीच इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली. गेल्या 3-4 वर्षापासून रेडिओ सिटीनी स्वतःच्या लिस्नर्ससाठी म्हणजे आमच्या सगळ्या लिस्नर्ससाठी जे कधी कॉन्सर्टला गेले नाहीये, ज्यांनी कधी कॉन्सर्ट अटेंड केला नाहीये, त्यांच्यासाठी आप जहां कॉन्सर्ट वहां ही कॉन्सेप्ट रुजवली होती. आणि वा. आम्ही बिग सिटी घेऊन आलो होतो. सो आय गेस लास्ट 3-4 इयर्स पासून रेडिओ सिटीवरती ते प्रत्येक वेळेस होतं जिथे कमाल आर्टिस्ट आणि कम्प्लिटली कॉन्सर्टचाच फील असतो, लाईव्ह कॉन्सर्ट असतं. त्यामुळे आमच्याकडनं आम्ही प्रयत्न करतोय आणि आपण आशा करूयात की होईल ऑन ग्राउंड सगळं, पण थोडासा वेळ निश्चितच जाऊ द्यावा लागेल आपल्याला. नक्कीच, नक्कीच. कोकण कट्टा म्हणतात, मॅम आम्ही तुम्हाला कसबा गणपतीच्या इथे बघितलं होतं. आणि रितेश बोलतात, मॅम तुमचा आवाज खूपच गोड आहे अँड सो मेनी एन नंबर ऑफ मेसेजेस. हाय, हॅलो, यू आर क्यूट, युअर व्हॉइस इज नाईस अँड सेशन स्टार्ट होण्याआधी एकदा शो शो सोनाली प्लीज मॅम. सेशन स्टार्ट झालं तरी पण आपण त्याच्यातून बोलून घेऊया. शो शो सोनाली प्लीज, तू तुझ्या नक्की आवाज. नक्की नक्की. मी नक्की म्हणेल, मला आवडेल. आणि मला इथे आता एक मेसेज दिसलाय जो माझ्या चेतूचा आहे, जी माझी कलिग आहे आणि ती लाईक माझी कलिग आहे पण मी तिला लहान बहिणीसारखं ट्रीट करते. सो चेतुडी हाय. आरजे चेतना दिसेल तुला इथे आलेली. येस येस, आणि हाय चेतना, रिक्वेस्ट, हाय. ते तू आगाऊपणा करू नकोस आता. नक्कीच नाही करणार ती लाईव्ह मध्ये. करायला सुरुवात केली आहे तिने म्हणूनच तिला सांगितलंय मी. येस तू बोल. येस. काही गेम्स आहेत, मूवीचे डायलॉग्स आहेत, ठीक आहे. तुला मूवीचं नाव गेस करायचंय. 5 ओके. पॉइंटचं गेम आहे. 5 पॉइंट्स मिळाले तर 10 आउट ऑफ 5 मिळाले तर तुला गिफ्ट हॅम्पर मिळणार. 10 आउट ऑफ 8 मिळाले तर तुला गिफ्ट हॅम्पर मिळणार. हे पहिलं सेशन आहे गिफ्ट हॅम्पर. ठीक आहे. ओके ओके. लेट्स ट्राय. हाँ, तो माझा पहिला डायलॉग है, सारा शहर मुझे लायन के नाम से जानता है. सारा शहर मुझे लायन के नाम से जानता है. शाहरुख खानचा पिक्चर आहे तो. नाही, सॉरी, आय एम व्हेरी बॅड. इट्स ओल्ड मूवी. आणि सगळे तुला हेल्प करतील, गाईज हेल्प हर. प्लीज 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 हेल्प करा प्लीज. तू मराठीमधलं विचारलं असतं मी तुला गेस सांगितलं असतं. अरे बापरे, मला आधी माहित असतं तर मी मराठीत काढले. सारा शहर मुझे लायन, अरे तो नाही का, तो मला माहिती, ते ते प्राणचा डायलॉग आहे का? नाही. ओके. प्लीज गाईज हेल्प करा मला बिकॉज गाईज नाही. हेल्प करा. जंजीर मधला आहे. नाही नाही नाही, जंजीर नाही. नाही. गाईज सारा शहर मुझे लायन के नाम से जानता है. अरे अरे यार, का असं करतेस तू यार? आता ही खूप वाईट गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला माहिती असतं पण जेव्हा आपलं एखादी गोष्ट इथे असते पण इथे येत नाही ना, तो Yes. खूप विचित्र फेज असतो. ओके. माझ्या सासूबाई म्हणतायत कमर खान, कादर खानचा. नाही नाही नाही, नाही येते मला, नाही येते, कुणालाच येत नाही. मी तुला हिंट देते, ठीक आहे. आता मला नाही यार, असं नाही करायचं. मी नेहमी 3 ऑप्शन्स देते लिस्नर्सला, त्याच्यात नाही का असतं मग. चल 3 ऑप्शन्स दे. असं नाही, असं नाही. 3 ऑप्शन्स माझ्याकडे नाही. मी हिंट देते तुला. अजित 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 अजित. येस येस येस, गौरव ओराणे दिलंय. कालीचरण right. येस कालीचरण. येस. मग माझं गिफ्ट आता पुढचे त्यांना द्यायला पाहिजे आपण, ज्यांनी सांगितलं Yes, त्यांनी. yes, ठीक आहे, नक्कीच आपण वाटून घेऊ तुला आणि Yes. त्यांना. ठीक आहे. नेक्स्ट इज, कुत्ते कमीने मुझसे बचकर नहीं जा सकता, मैं तेरा खून पी जाऊंगा. यार हा तर शोलेचा आहे ना यार. नाही, हा शोलेचा नाहीये. अच्छा, कुत्ते कमीने होणार लगेच शोलेच झालं. तू कुठे कुठे शोधून काढलं रे यार. गाईज हेल्प करा तिला.
प्लीज, मी खूप वाईट आहे याच्यात. मला असं वाटतं की माझं गिफ्ट हॅम्पर जाणार आहे. मला आता अं, मराठी मूवीज शोधावं लागते. अं, आता कालीचरण झालं ना, आता कालीचरण नाही ते झालं ते मगाचं, हा आता दुसरा ते हा विचारला तिने. हा शोधून शोधून काढले तिने बरोबर. नाही कोणाला. सनी देओलचा आन्सर आहे द्या का? काही. सनी देओलचा आहे. ओके, शोलेचा. मलाही असं वाटलं शोलेचा, पण ते कुत्ते कबीनेमुळे कन्फ्युजन होत आहे, असं नाहीये. नाही, ओके, शोलेचा नाही. सनी देओल आणि शोले असंच म्हणतात सगळेजण. नाही, यार तू हिंट दे, 3 ऑप्शन्स दे. माझ्याकडे नाहीयेत घराणी 3 ऑप्शन. नॉट फेअर यार, 3 ऑप्शन्स द्यायला पाहिजे की नाही. द्यायला घायलचा आहे का? घायल पण नाही. मी तुला सांगते, लग्नात जी निघते आपली, त्याचा बरात. एंड, त्याला हिंदीमध्ये जे बोलतात ते बरात. एंड. हा, एंडचा वर्ड तो आहे. आणि हा बघ, चेतना, यू आर ग्रेट यार. यादव की बरात. येस, राईट. चेतूने आता लगेच गुगल केलं असेल आणि मग सांगितलं. चेतू इज व्हेरी स्मार्ट. चल, मी आता मराठी थँक्यू घेते. थँक्यू थँक्यू. आता सुपर. मराठी घेते फॉर यू. मराठी, ओके. ओके. बाई वाड्यावर या. निळू फुलेंचा यार. येस. पिक्चरचं नाव सांग. हे असं नाही हं, पिक्चरचं नाव सांग. निळू फुलेंचं. बास बास. नाही नाही, मूवीचे डायलॉग घेते. बाई वाड्यावर या. यार त्यांचा जुना पिक्चर आहे, मला नाही माहिती आहे. फक्त त्यांचा माहिती निळू फुलेंचा डायलॉग आहे. तू म्हंटली की मराठी घे, मी मराठी काढले माझ्या हो, बुक मी मध्ये. बरोबर सांगितलं. मूवीचं नाव नाही सांगितलं, पण मी बरोबर सांगितलं तो निळू फुलेंचा आहे. ओके, हिंट हा, देते. पोपटाला आपण कशात ठेवतो? पिंजरा. येस. कोण आहे? दीपाली. हा, दीपालीने आन्सर दिलं. पिंजरा इज द राईट आन्सर. पिंजरा. ओके. अच्छा, जाऊ द्या ना, म्हणतात काय काय. ओम भट स्वाहा. ओम भट स्वाहा झपाटलेला. राईट, 4 पॉइंट्स. अँड बाबा लगे ढिंचॅक ढिंचॅक. बाबा लगेन टिंचक टिंचक तो पछाडलेला. राईट, 5 पॉइंट्स. इझी होते ना, बघ. बो- खूपच इझी म्हणजे. म्हणजे महेश कोठारे सरांनी माझं तर गळा दाबला असता. मी आजच त्यांचा इंटरव्ह्यू प्ले करते शो मध्ये. अरे रे रे रे. गुड. ते उत्तर दिलं नसतं तर. येस येस, गुड प्ले. आणि सगळ्यांचे आन्सर येत आहेत. थँक्यू सो मच, तुम्ही सोनालीला थँक्यू. हेल्प संपला ना? करता. संपला ना? हो हो, संपला? 5 झाले. श्वास घे मोठा. कसलं सॉलिड टेन्शन आलं तर मला. गाईज थँक्यू सो मच. म्हणजे अगदीच आज. येस येस. येस येस, बोल. माझा पहिला क्वेश्चन तुला, ही जी तुझी जर्नी झाली आहे, ह्यात हम्म. एंट्री केली जेव्हा, तुला 91.1 वर फोन आला, एक्सपिरियन्स काय होता? आणि पहिला दिवस, स्टुडिओचा पहिला दिवस आम्हाला ऐकायचा आहे. रेडिओ सिटीमधनं मला जेव्हा कॉल आला, त्याच्या मागचं कारण होतं की मी ऑलरेडी आधी दुसऱ्या एका प्रायव्हेट FM मध्ये औरंगाबादला काम करत होते. सो तिकडचा माझा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स होता, प्लस माझं आधीचा आकाशवाणीचा जो एक्सपिरियन्स होता. आणि त्यानंतर मी इकडे आलेली आहे. त्यामुळे हा माझा सेकंड जॉब आहे पुण्यातला. आणि फर्स्ट डे मला अजूनही आठवतो, अजून मी कधीच विसरणार नाही. 1 मार्च 2011ला मी ऑन एअर गेले होते. एक्साइटिंग होता, खूप इंटरेस्टिंग होता. आणि म्हणजे जागा बदलली होती, मी तशीच होते. त्यामुळे फार काही बदललं नाही. म्हणजे कारण की मी काही इथे पुण्याला आले म्हणून बदलले असं नाही झालं. मी जशी होते तशीच होते. आणि जागा बदललेली होती. लिस्नर्स सोबत एक नवीन नातं जोडलं जाणार होतं. सो एक्साइटमेंट होती, आनंद होता. नर्वस निश्चितच नव्हते. माझा एक कलिग आहे, जो माझ्या शोचा प्रोड्युसर असणार, म्हणजे प्रोड्युसर होता. सो तो मला म्हणाला की मी आहे काही वेळ, तुला कॉन्सोल हँडल वगैरे करता येतं, त्यामुळे त्याचा काही इश्यू नाहीये. पण मी आहे, काही अडचण आली तर. त्यामुळे मी जेव्हा पहिल्यांदा रेडिओवरती पुण्यात बोलले, तेव्हा तो माझ्या बाजूला होता. त्यानंतर त्यांनी बघितलं की मी हँडल करू शकते, मग तो बाहेर गेला आणि मग मी एकटीच होते. कारण की तसाही माझा शो 5 ते 9 असतो. त्यामुळे संध्याकाळी 6 वाजता सगळे ऑलमोस्ट ज्यांचं काम होतं ते निघून जातात. फार फार तर साऊंड इंजिनियर आणि मी आणि आमचे सिक्युरिटी आणि ज्यांचं कोणाचं काम राहिलं असेल ऑफिसमध्ये ते असतात. सो छान इव्हनिंग होती, मस्त होता एक्सपिरियन्स. वाव. अँड एक मेसेज आलाय कोकण गटाचा. मॅम, तुमच्या जर्नीमध्ये कधी वाईट एक्सपिरियन्स आला आहे का? आलेत वाईट, ऑफकोर्स येणार. चांगले आलेत तर वाईट पण येणारच ना. खूप सारे आलेत, असं नाही की नाही आलेत. वाईट म्हणजे मी वाईट असं नाही म्हणणार त्या गोष्टींना. चांगलं आणि वाईटची प्रत्येकाची एक वेगवेगळी डेफिनेशन असते. वाईट माझ्यासाठी मी ते म्हणेल की जर मी एखाद्या शोचा एका लेवलपर्यंत विचार केला असेल आणि त्या लेवलपर्यंत मी त्याला नाही नेलं, तर तो माझ्यासाठी वाईट एक्सपिरियन्स आहे. ओके. नाही म्हणजे यार नाही, मला सॅटिस्फाईंग नव्हता तो. माझ्यासाठी कदाचित वाईट नाही म्हणणार, पण इट्स अ लर्निंग. वाईट
वाईट असंच म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर मदत करण्याची इच्छा असेल आणि मी नाही करू शकले तर तेव्हा मला वाईट वाटतं. सो बाकी असे वाईट नाही आले. थँकफुली रेडिओनी जे काही दिले आतापर्यंत छानच दिलेले आहेत. येस येस, ग्रेट अँड यु नो आता ही जर्नी स्टार्ट झाली, अ, ही जर्नी जेव्हा स्टार्ट झाली त्यात तुला किती चॅलेंजेस आले आणि व्हॉइस मॉड्युलेशन लाईक काय बोलतात त्याला, हा व्हॉइस मॉड्युलेशन वगैरे तुला काय काय करावं लागले याच्यासाठी आणि किती प्रॅक्टिस करावं लागते एक आरजेला, आणि 1 तास नॉनस्टॉप बोलणं किंवा 3 तास नॉनस्टॉप बोलणं हे किती अवघड आहे हे सगळ्यांना ऐकायचं आहे आम्हाला. हे बघा, आरजे होण्यासाठी तशी प्रॅक्टिस नाही केली मी. म्हणजे असं की अरे मला लाईक प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिस नसते. तुम्हाला तुझा क्वेश्चन असा होता की काय व्हॉइस मॉड्युलेशन ही रोजची प्रोसेस आहे, ती एका दिवसाची नाहीये. याच केलं आणि नाही होत, ती सतत चालणारी प्रोसेस आहे. आणि ती तुम्हाला तुमच्या शो मधनं, तुमच्या कॉन्टेंटमधनं, तुमचं जे शोचं कॉन्टेंट असतं ते डिसाईड करतं की कुठे तुम्हाला व्हॉइस मॉड्युलेशन करणं आवश्यक आहे, कुठे नाहीये. सो मी उगाच व्हॉइस मॉड्युलेशन करायचंय म्हणून माझ्या शोमध्ये करत नाही. प्रत्येक आरजेची स्वतःची एक पर्सनॅलिटी असते आणि माझी जी ऑनरची पर्सनॅलिटी आहे तर मी आता तुझ्यासमोर जशी आहे तशीच आहे. त्यामुळे राईट. मी खूप एफर्ट्स घेत नाहीत ऑनर जाण्यासाठी. काही जण जे एखादं कॅरेक्टर कॅरी करतात, म्हणजे एक पर्टिक्युलर मी नसून तू बनण्याचा जेव्हा मी प्रयत्न करते, मला एक पर्टिक्युलर कॅरेक्टर बनायचं आहे आणि मी ते ऑनर जाणार आहे. सो त्यासाठी त्या लोकांना खूप मदत म्हणजे एफर्ट्स घ्यावे लागतात, बिकॉज ते त्यांच्या आवाजामध्ये न बोलता त्या मिमिक्री करतात. काही जण एखादं कॅरेक्टर बनत असतात, तेव्हा त्यांना ते एफर्ट्स घ्यावे लागतात. माझ्या बाबतीत म्हणशील तर मी जशी आहे तशी ऑनर जाते, त्यामुळे ते एफर्ट्स घेत नाही. पण जर माझं जे काही म्हणणं आहे लोकांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी सतत, म्हणजे मग मी सांगेल की प्रत्येकाचा जॉब हा चॅलेंजिंग असतो आणि आरजेचा जॉब पण काही त्याच्यात काही वेगळा नाहीये. सो आमच्या लाईफमध्ये पण रोज चॅलेंजेस असतात. प्रत्येक लिंकला चॅलेंजिंग असतं की राईट. आपण जे लोकांपर्यंत पोहोचवतो आहे ते पोहोचवण्यासाठी आपल्याला योग्य ती मेहनत घेणं आवश्यक असतं. तुमचं थॉट क्लिअर असणं फार आवश्यक असतं. जर तुम्ही कन्फ्युज असाल, जर तुमचे विचार क्लिअर नसतील तर मग ते लोकांपर्यंत क्लिअर जात नाहीत. सो मला ऍक्च्युली चॅलेंजेस तेव्हा येतात खरं तर, जे माझे सोबत काम करणारे कलिग्स आहेत ते सगळ्यांनाच माहितीये. जेव्हा शो रेकॉर्ड करायचा असतो ना, म्हणजे लोकांना वाटते की आज लाईव्ह बोलत नाही, पण आम्ही लाईव्ह बोलतो. जर कधी रेकॉर्ड करायचा असेल शो, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला एखाद्या ठिकाणी जायचंय आणि माझा शो मला रेकॉर्ड करून जायचंय, त्यावेळेस मला खूप डिफिकल्टी होते. म्हणजे मी लाईव्ह ओके. शो सकाळी 7 वाजेपासून रात्री 7 वाजेपर्यंत, रात्री 9 वाजेपर्यंत बॅक टू बॅक बडबड करू शकते ऑन एअर लाईव्ह बटन चालून. पण तेच मला जर रेकॉर्ड करून ठेव आणि तू जा बाहेर असं म्हटलं तर मला का माहितीये ते जमतच नाही. माझ्या डोक्यातच ते येत नाही. मग माझे खूप फंबल्स होतात. मग मला असं वाटतं की नाही, एक जरी त्याच्यात शब्द चुकला तर मी पूर्ण जे काही बोलले ते पुन्हा पहिल्यापासून घेते आणि मग जे मागे बोललेलं असतं तेच पुन्हा येतं असं नाही, त्याच्यामध्ये चेंजेस होतात. सो पण प्रोसेस आहे, पण ठीक आहे ना. हे बघ, म्हणजे कुठलंही हा काम शो रेकॉर्डेड नसतो, तुम्ही रोज जे आहे ते लाईव्ह असतात. राईट. ऍब्सोल्युटली. फक्त आता लॉकडाऊनमुळे असं होत आहे की मी अगदी स्टुडिओ सारखं लाईव्ह नाही करत आहे, कारण की टेक्निकली बऱ्याच गोष्टी सध्या बदललेल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये माझा संध्याकाळचा जो शो आहे मी दुपारी साधारण 3 ते 5 मध्येच रेकॉर्ड करते. म्हणजे तो 5च्या आधी माझ्या साऊंड इंजिनियरकडे पोहोचलेला असतो आणि त्यानंतर मग तो ऑन एअर जातो. पण इतर वेळेस जेव्हा मी लाईव्ह असतो तेव्हा लाईव्ह असतो. त्याच्यामध्ये केवळ 10-7 सेकंदाचा डिले असतो जेव्हा लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो तोच, पण तोही टेक्निकल वेमुळे. अदरवाईज आम्ही ऍब्सोल्युटली लाईव्ह असतो. ओके ओके. हे हे ज्यांना कोणाला माहित नव्हतं, हा क्वेश्चन आला होता काल, ज्यांना कोणाला माहित नव्हतं त्यांना माहित झालं असेल. अँड क्वारंटाईन मध्ये कोणती फेवरेट डिश, कोणती डिश केली असतो असं मेसेज आला एक. मी ऍक्च्युली आधी पण स्वयंपाक घरी करते, म्हणजे असं नाहीये की लॉकडाऊनमुळे खूप लोक किचनकडे वळलेली आहेत. मी आधीही स्वयंपाक करते, त्यामुळे माझ्यासाठी हे नाहीये की अरे आता लॉकडाऊन आहे म्हणून आपण काहीतरी रेसिपी करूयात. घरी आहे त्यामुळे गोड तिखट आंबट सगळंच आवडतं. त्यामुळे मी केला आहे छानपैकी, पोह्याचा चिवडा केला होता, गव्हाची खीर केली होती, वाव. मुगाचे भजे केले होते. म्हणजे हे आठवत आहे तसं. पण जास्त करून माझा नवरा त्या बाबतीत विशेष बनवतो संध्याकाळच्या वेळेला, कारण मी दिवसभर शो आणि बाकीच्या गोष्टी चालू असतो, त्यामुळे तो संध्याकाळी काहीतरी छान बनवून मला देतो. सो आमचं असं 50-50% असतं, तू कर काही, मी करते काही. ग्रेट ग्रेट. म्हणजे हे वाव. मी आता रिसेंटली केले जे मला आठवतंय म्हणून, अदरवाईज चालू असतं काही ना काहीतरी. चालू असतं काही नाही काही. दीपाली काय नाव आहे हे, दीपाली
वनकर. मी पण अरे वर जातात मेसेज. आरजे एज्युकेशन घेतलंय औरंगाबाद मध्ये MGM मधून. आणि आमचा काय आहे रेकॉर्डिंगचा बिझनेस आहे. सो बाबासोबत काही काही रेकॉर्डिंग करते. बऱ्याच वेळा ट्राय केलंय आरजे साठी. ओके, तू मोस्टली असं बघण्यात आलंय की ओळखीच्या लोकांना जॉब देतात, असं होतं का? ओके, फर्स्ट ऑफ ऑल तू माझ्या कॉलेजमधनं आहेस, MGM कॉलेजमधनं, जिथनं मी पण मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम केलंय. आमच्या वेळेस माझी 3री बॅच होती आय गेस, आणि याच्या आधीच्या 2 बॅचेस होत्या. आता खूप छान डेव्हलप केले गेले तिकडे. सो पहिला प्रश्न तुझा आहे, हे याचं उत्तर आहे की तुझ्या बाबांचा काहीतरी स्टुडिओ आहे तिकडे तू रेकॉर्ड करते. व्हेरी गुड, छान करत जा. तुला तर छान अपॉर्च्युनिटी आहे की रोज एक्सपेरिमेंट करण्याची संधी तुला घरच्या राईट. घरी मिळते. दुसरं तू म्हणालीस की ओळखीच्या लोकांना जॉब देतात, तर ह्या गोष्टीशी मी पूर्णपणे सहमत नाहीये. कारण तुमच्यामध्ये जर ते टॅलेंट असेल, तुमच्यामध्ये जर ते कॅलिबर असेल, तर तुम्हाला तो जॉब मिळतो. ओळख ही केवळ तिथपर्यंत होऊ शकते की मी ना ह्या मुलीला ओळखते, जिचा आवाज चांगला आहे आणि तिने मास कम्युनिकेशन केलंय आणि शी इज पॅशनेट अबाउट रेडिओ, इथपर्यंत ओळख असते. पण जेव्हा तुम्ही त्या स्टुडिओमध्ये जाता, जेव्हा तुम्ही लिंक रेकॉर्ड करता, जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की लिंक रेकॉर्ड करा किंवा तुमच्याबद्दल सांगा, सो तुमचं रेडिओबद्दल असणारं जे पॅशन आहे, तुमची जी काही डिलिव्हरी स्टाईल आहे, त्या ओव्हरऑल बऱ्याच गोष्टी असतात, त्याच्यावरती तुम्हाला तिकडे जज केलं जातं आणि मग तुमचं सिलेक्शन होत असतं. सो रेडिओचा जॉब देखील आता असा जॉब आहे की जिथे ओपनिंग खूप कमी असतात आणि लोकांना खूप मोठ्या प्रमाणात यायचं असतं, राईट? राईट. त्यामुळे बरेच निकष तिकडे लागू पडतात. सो तुमच्यामध्ये एक्स्ट्राचं काही टॅलेंट असेल, तुम्ही मिमिक्री आर्टिस्ट असाल, सिंगर असाल, टॉकेटिव्ह असाल, तुमचं नॉलेज खूप चांगलं असेल तुमच्या आत्ताच्या करंट अफेअर्सवरती, तुमच्याकडे ह्युमर फॅक्टर जबरदस्त असेल, तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. का? तिथे तुमच्या ओळखीची गरजच नाहीये ना. कारण की ओळखीने एक्झॅक्टली. जॉब कुठल्याही ठिकाणी मिळतो, तो काही मिळाला जरी तर तो खूप कमी कालावधीसाठी असतो. जर तुमचं पॅशन आणि तुमच्यामध्ये टॅलेंट नसेल तर तुम्ही तिथे टिकूच शकत नाही. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. खूप छान आन्सर दिलाय. आणि कोणीतरी ठाकूर मॅम आहेत, ते या सांगते शोना इज व्हेरी हेल्पिंग पर्सन. आय लव्ह हर. शी इज माय ब्रँड अम्बॅसिडर. एक सेकंड, शोन आय गेस ही आहे माझी हो, हिरोईन आहे, जी माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिची ब्रँड अम्बॅसिडर झाली होते मी. खरं तर दिवाळीच्या वेळेस मी हे करायचं होतं मला. आमची एक ऍक्टिव्हिटी होती की ये दिवाळी खुश हो वाली, कोणाच्या तरी आयुष्यामध्ये आनंद आणण्यासाठीचा एक प्रयत्न करायचा होता. आणि त्यासाठी मी माझी मैत्रीण कोगाटे आहे, तिच्या स्टॉलवरती गेले होते. ती छानपैकी आकाश कंदील आणि हे सगळं बनवते आणि ती खूप टॅलेंटेड आहे. म्हणजे तू इनफॅक्ट मी तुला रिक्वेस्ट करेल की तुझ्या पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये तिला घे. तिचा नक्कीच. लेफ्ट हँड नी ती सगळं काही बनवते. म्हणजे ज्वेलरी असेल किंवा मग जे काही घरामधलं आपल्या ज्वेलरीच्या गोष्टी आहेत त्या सगळं ती एका हाताने बनवते आणि खूप कमाल वाव. बनवते. सो मी नक्कीच, तिच्या नक्कीच, नक्कीच. मला खूप येस, मी आवडेल. तिच्या आणि शॉपची ब्रँड अम्बॅसिडर आहे. ओके, ग्रेट. एक मिनिट. काहीतरी थँक्यू, मला खूप छान वाटलं तुला इथे बघून. थँक्स अ लॉट. अक्षदा घाडगे म्हणतात, हाय वैशाली हिअर. टुडे इज माय बर्थडे, सो विश मी प्लीज. हे वैशाली नाव अक्षदा, तुझं? बर्थडे वैशाली नाव कुणाचा? आहे तुझं? अक्षदाचा की वैशालीचा? वैशाली. हॅलो. वैशालीचा बर्थडे, सो वैशालीचं नाव. येस, वैशाली, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आणि हे वर्ष तुला एकदम छान झकास जावं. आय विश की मी रेडिओवरती असले असते, पण माझ्या शो मध्ये ना बर्थडे रिक्वेस्ट नाही आहेत, त्यामुळे मला चेक घेता येत नाही. आमच्याकडे मॉर्निंग शो मध्ये सकाळी 7 to 8 आम्ही बर्थडे रिक्वेस्ट घेत असतो. ओके, ओके, ग्रेट. आज तुझी ही इच्छा त्या निमित्ताने पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि नेक्स्ट मी तुला 5 ऍक्ट्रेसची नावं सांगते, तुला गाणं म्हणायचं. एक गाणं नको म्हणालो, मी खूप वाईट गाते, खूप आवाज वाईट किती गाते. छान. हा, मगाचपासून लोकांचा ना माझ्याबद्दल असं, ही आमची चेतूनी आगाऊपणा केलेला दिसतो इथे. ऍक्च्युली लोकांना माझ्याबद्दल असणार एक गैरसमज आहे की मी जसं बोलताना लोकांना चांगला वाटतो माझा आवाज, याचा अर्थ मी गाणं चांगलं गाऊ शकते असं नाहीये. सूर तालची माझा दूरदूरपर्यंत काही संबंध नाहीये, त्यामुळे प्लीज मला एम्बॅरस नको करू. अरे रे रे. तू तुझ्या आवाजात म्हण, एखादी लाईन म्हटली तरी चालेल. एक असं खूप नको सांगू, जस्ट वन पाच लाईन, आहेत. ओके? पाच आहेत. अरे बापरे, असं नको पाच. करू यार. हे बघ, मला लिरिक्स एक तर लक्षात राहत नाही, पहिला प्रॉब्लेम तो आहे. सगळे सगळे तुला हेल्प करते.
प्लीजच प्लीज तू दुसरा गेम घे की काय यार, का तू असं अगं मी रोज हा गेम घेते, आता काय ओके ओके गुड. तर तुझ्यासाठी एक एक राऊंड चल. तू ओके. पहिला आलिया भट. पहिला तर तिचं गाणं आहे ना, जिंदगी डिअर जिंदगी वाला, कोणतं? लव यू जिंदगी, बस ठीक आहे. एक छान गातेस तू खरंच. वेडीस का? सलमान खान. सलमान खानचे तर खूप सारे यार. सलमान खान कुठलं मला म्हणू? जे हवं ते म्हण. तेच खरं तर मला खूप जास्त आवडतो. तेरे नामचं मधलं मला म्हणायचंय. तेरे नाम, बस एवढंच. मला खूप आवडतो तेरे नाम हा ओके. पिक्चर. म्हणजे सलमान खान लोक मला नावं पण. ठेवत असतात, पण तेरे नाम मधला जो शेवटचा सीन आहे आणि ओव्हरऑल तेरे नाम मध्ये त्यांनी जे सेकंड हाफ मध्ये काम केलेलं आहे ते कमाल आहे, कमाल. एक मेसेज आलाय बघ. तुम्ही बोलताय तरी सूर जुळल्यासारखं वाटतंय मॅडम. गाण्यात. प्लीज प्लीज, हे तुमचा खूप मोठेपणा आहे मनाचा, असं काही नाहीये. प्लीज उगाच गैरसमज करू नका. मी अतिशय वाईट आणि बेसुरी सिंगर आहे. इथे जर कोणी सिंगर जॉईन झाले असेल त्यांना कळेल. नाही, तू खरंच छान गाते. आणि नेक्स्ट नेक्स्ट आहे शाहरुख खान. शाहरुख खानचं ओके. ऍक्च्युली शाहरुख खानची फिल्म आहे ती, आय गेस. पण ते गाणं थांब थांब, जे मला आवडतं ते काजोलवरती पिक्चराईज झालेलं आहे, पण तो दुसरा हिरो आहे, त्याचं नाव नाही मला माहिती. जताना भी नहीं आता, बताना भी नहीं आता, हमें तुमसे, आता मोहब्बत है की प्यार है ते मला आठवत नाहीये. हे कितना ठीक आहे. बताना भी नहीं आता है, कारण की मी लिरिक्स विसरून जाते. गुड. रोशनी बोलते तू माझी खूप फेवरेट आहे. थँक्यू डार्लिंग, थँक्स अ लॉट. नेक्स्ट इज ऋतिक रोशन. कहो ना प्यार है, बस. येस येस. बर. अँड लास्ट आपली मानसी नाईक. मानसीचं अरे तिचं ऑटोचं ते गाणं रिक्षावाला. रिक्षावाला. त्याची लाईन्स आठवते तुला? येस. बघतोय रिक्षावर. कामावर जायला उशीर व्हायला, बघतोय रिक्षावाला, बाई मला बघतोय रिक्षावाला. मनू यार, ती काय नाचते पण. येस येस. खूप तिच्यासारखी छान. कोणीच नाहीये. येस, खूप छान. ती आहे तशीच आहे, तिच्यात चेंजेसच नाहीयेत. शी इज अ आणि ब्रिलियंट. कसं मेंटेन करतात एवढं सगळं. आणि खूप सारे मेसेजेस येत आहेत. सो काही मेसेजेस घेऊया, कारण मेसेजेस नाही घेतले तर हे लोक म्हणतात तुम्ही व्हिडिओ कॉलवर बोलत जावा. ऑफकोर्स त्यांचं म्हणणं करेक्ट आहे, त्यामुळे तू घेतो त्यांचे मेसेजेस. येस येस येस. 1 सेकंड. रोशनी सेईंग, सोनाली ताई माझं नाव घे ना. कुणाचं? रोशनी. हाय रोशनी. विपुल सेईंग, आरजे मॅम, जे लोक छान बोलतात ते छान गाणी पण म्हणतात. सो स्वीट. असं आपण एकमेकांना, म्हणजे तू पण कदाचित मग माझ्यासारखाच असेल, आपण असं म्हणूयात. मी गाते रे, असं नाही, पण मी अतिशय बेसूर गाते. आणि मी माझ्या म्हणजे म्हणू शकतो ना की आता ऑन एअर मला बोलायचं आहे, त्याच्या आधी एक गाणं चाललेलं आहे, सो मग मी गात असते. आणि मग माझे कलिग्स जे आहेत ना, मग माझे व्हिडिओ शूट करतात आणि मग नंतर मला ब्लॅकमेल करत असतात, पण बघ आम्ही टाकू काय ऑन एअर, पण इट्स ओके, फन. कराओके वगैरे मी गाईल, असं काही नाही. आणि तुमच्यासाठी स्पेशल एखादं गाणं टाकेल इथे कधीतरी. नक्कीच नक्कीच. तुझी फेवरेट ऍक्टर आणि ऍक्ट्रेस. तुझा फेवरेट ऍक्टर आणि ऍक्ट्रेस. बॉलिवूडमध्ये म्हणशील तर सलमान खान आवडतो मला अर्थातच. आणि ऍक्ट्रेस खूप साऱ्या आहेत बॉलिवूडमध्ये. दीपिका पदुकोण आहे जी मला आवडते. त्याच्यानंतर मराठीमध्ये सांगायचं तर सगळ्यात आधी सगळ्यांनाच माहिती आहे मी कोणाचं नाव घेणार. माझी खूप जवळची मैत्रीण सई, खूप जणी आहेत. सई आहे, सोनाली आहे, पूजा सावंत आहे, वा. बऱ्याच. ऍक्टर्स मध्ये म्हणशील तर स्वप्नील जोशी आहे, त्यानंतर अंकुश चौधरी आहेत. म्हणजे ही आधीची बॅच जी मला खूप जास्त आवडायची आणि आताही आवडतात. ओके ओके, ग्रेट. सुमन पुजारी म्हणतात, उद्या माझ्या आई पप्पांची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे, प्लीज विश करा ना सोनाली ताई माझ्या आई पप्पांना. येस सुमंत, नक्कीच. काकू आणि काकांना. सुमंत ऍक्च्युली माझा लिस्नर आहे जो नाशिकला असतो. सो ओके सुमंत, काका काकूंना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा सांगशील. आणि मला माहिती की तू त्यांचा दिवस हा उद्याचा खूप जास्त स्पेशल करशील. ओके ओके, नक्कीच. अँड एक मेसेज आलाय, शरद केळकर यांच्यासोबत इंटरव्ह्यू घेतला, त्याचा एक अनुभव सांग.
शरद केळकर सोबत एकदा नाही, मी ऍक्च्युली दोन दोन तीन वेळेस त्याच्याशी सोबत इंटरॅक्ट केलेलं आहे आणि खूप छान, खूप हंबल, खूप डाऊन टू अर्थ पर्सन आहे. आणि खूप छान गोष्टी त्यांनी माझ्यासोबत शेअर केल्या आहेत. जर तुम्ही शरदचे फॅन असाल तर युट्यूबवरती स्टार कट्टा शरद केळकर असा इंटरव्ह्यू शेअर केला तर तुम्हाला पाहायला मिळेल. मला शरद केळकरची आवडलेली एक गोष्ट म्हटलं तर की त्यांनी बॉलिवूडमध्ये खूप काम केलंय, करतोय तो. पण तरी सुद्धा एक मराठीपणा जपणं असतं ना, ते खूप छान आहे त्याचं. आणि जेव्हा आपण त्याच्याशी बोलतो तेव्हा तो खूप साधा आहे. मी त्याची फॅन जरा जास्त ह्यामुळे आहे की त्याला मी स्वतः पण सांगितलंय की त्याची मुलगी केशा मला प्रचंड आवडते. त्याचं आणि तिचं असणारं ट्युनिंग पण खूप छान आहे. सो एक पर्सन म्हणून तो मला खूप जास्त आवडतो आणि कलाकार तर तो एक नंबर आहे. येस येस, एक्झॅक्टली. त्यांचा इंटरव्ह्यू नक्की बघ. शरदनी खूप छान गोष्टी सांगितल्या त्याच्या आयुष्यातल्या. त्याचे जे काही म्हणू शकतो आपण की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही इन्फिरिटी लेवल येतात, इन्सिक्युरिटीज असतात, ते त्यांच्याबद्दल त्यांनी खूप छान शेअर केलंय. सो मी इथे नाही सांगणार, तुम्ही नक्की बघा जाऊन ते. नक्की नक्की, आम्ही नक्की बघू. आणि कोणीतरी विचारते, मॅम तुम्हाला ऍक्टिंग करायला आवडेल का? मी कधी केली नाहीये, त्यामुळे जर कधी संधी मिळाली तर बघूया ट्राय करून. येस, नक्कीच. आम्हाला तुला बघायला नक्कीच आवडेल. तू सर्वात पहिला घेतलेला इंटरव्ह्यू आणि तुझं सगळ्यात पहिलं परफॉर्मन्सवर भेटलेलं तुला अवॉर्ड आठवतंय का? म्हणजे रेडिओ सुरू केल्यानंतर येस, रेडिओ नंतर, नाहीतर रेडिओवर मी सगळ्यात पहिल्यांदा इंटरव्ह्यू घेतला होता मिलिंद इंगळे सरांचा, गारवा. येस गारवा. आणि तो खूप छान होता, मस्त होता तो. दिलखुलास गप्पा झाल्या होत्या. तो माझा पहिला इंटरव्ह्यू होता, कारण मी औरंगाबादला असताना ते तिकडे आले होते. आणि अवॉर्ड म्हणशील तर मला ऑफिसमध्ये स्टार वगैरे खूप जास्त मिळतात पण पण जो लक्षात राहिलेला अवॉर्ड आहे तो पुण्यामध्ये आल्यानंतर 2013ला मला आमच्या रेडिओ सिटीमध्ये जे आम्हाला अॅन्युअली सगळ्यांना अवॉर्ड दिले जातात त्याच्यामध्ये एक अवॉर्ड असा असतो, सीईओ अवॉर्ड, ज्यामध्ये सीईओ ठरवतात की कोणाला अवॉर्ड द्यायचा आहे. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचे हे नसतात की त्यासाठी कोणी हे नसतं केलं, अप्लाय नसतं केलं की किंवा एखाद्या सुपिरियर लेवलचे जे हेड्स असतात त्यांनी सजेस्ट नसतं केलेलं. तो सीईओ थ्रू ठरवलेला जाणारा अवॉर्ड असतो आणि तो मला मिळाला होता. मी 2011ला जॉईन केला, 2013ला मला मिळाला होता. सो सीईओ अवॉर्ड खूप छान होता तो माझ्यासाठी आणि मला माहिती पण नव्हतं की त्याला त्याच्यासोबत अमाऊंट पण होती. इट्स अ बिग अमाऊंट फॉर मी. एक 2 लाख होते, 2 लाख रुपये. आणि तो सीईओचा अवॉर्ड. पण माझ्यासोबत अजून एक आमच्याच स्टेशन मधला बँगलोरचा आजी होता. सो त्याच्यासोबत आणि माझ्यासोबत तो शेअर झाला होता. सो 1 लाख त्याच्याकडे, 1 लाख माझ्याकडे. सो पगार वगैरे माणसाला आयुष्यात मी खूप काही कमवेल, पण ते 1 लाख माझ्यासाठी असं होतं की बाप रे, एक तर सीईओ अवॉर्ड. ठीक आहे, एवढंच म्हणजे मी एक्सपेक्ट केला होता की आमच्याकडे त्याच्यानंतरचा एक खालची लेवल असते, सितारा अवॉर्ड एक असतो. सो मला सितारा मिळेल असं मी 2 वर्षापासून एक्सपेक्ट केलं होतं. 2011ला मी जॉईन केलं, 2012ला मला असं वाटलं की मिळेल, पण तो नाही मिळाला. सो 2013ला पण माझं नॉमिनेशन त्याच्यात नव्हतं. सो आय थॉट की अरे नाही आपल्याला यावेळेस पण. आणि तसे माझ्या शोची वेळ झाली होती, त्यामुळे जरी सेरेमनी आमच्या ऑफिसमध्ये व्हीसी थ्रू चालू होती तरी मग मी माझ्या शोला गेले आणि मला अचानक माझ्या कलिग्स बोलवायला आले, चल 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 पटकन तुझं नाव अनाऊन्स झालं. मी म्हटलं पण कशासाठी? तर बोलले की अरे चल तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. मग तिथे गेल्यानंतर मला कळालं की सीईओ अवॉर्ड. सो आय वॉज सो हॅपी, वा अवॉर्ड मिळाला. मग मला त्याच्यानंतर 3 तासानंतर कळलं की ह्या सीईओ अवॉर्ड मध्ये नेमकं काय असतं आणि काय म्हणजे मिळतं. सो लाईक बापरे, हे तर अनएक्सपेक्ट. आणि मेन म्हणजे खूप छान वाटलं होतं बिकॉज औरंगाबादवरनं पुण्यात आल्यानंतर ती माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होती की इतक्या वरच्या एक्झॅक्टली. लेवलपर्यंत आपलं कौतुक व्हावं. काम पुरतं त्याच्यानंतर आणि खूप काही कौतुक. मिळालं. मग म्हणजे तू एक पैसा लाखात डझंट एक मॅटर. लाख मिळाल्यावर तू सर्वात पहिल्यांदा काय केलंस? मी काहीच नाही केलं अगं. ते मी घरात म्हणजे मी ठेवले असेच बिकॉज मला माहिती आहे असं कशासाठी पैसे काहीतरी कोणाला तरी गिफ्ट आणि ते देण्यात केले. पण मी तुला सांगू का, पैसा डझंट मॅटर म्हणजे माझ्यासाठी. ते मिळाले, ते आनंद होता मला, केवळ मिळालेत मला, त्या ट्रॉफीचा आनंद होता. पण मी नाही विचार केला की मी ह्याच्यात काय करेल किंवा काय नाही करेल. फार नाही प्लान्स केले. तसेच होते, बेसिक गोष्टींसाठी ज्याच्यासाठी लागले त्याच्यासाठी खर्च झाले. मला आता गेल्या काही वर्षांमध्ये एक गोष्ट आवडलेली आहे, ती आवडती. ती म्हटलं तर पैसा कमवायचा असेल आणि तर तो कशासाठी कमवायचा, अर्थातच फिरायला जाण्यासाठी. फिरायला जाण्यासाठी. एक्झॅक्ट. बस बाकी मला काही गोष्टी नको आयुष्यात की अरे हे पाहिजे ते पाहिजे. फिरायला जायचं मस्त, कमवायचे आणि फिरायला जायचे, संपायचे परत यायचं, परत कमवायचं, परत फिरायला फेवरेट जायचं. डेस्टिनेशन तुझं आतापर्यंत फिरून आलेली? भारतामध्ये म्हणशील तर अर्थातच गोवा.
जिकडे येस. मी माझं आर्मी संपल्यानंतर मी रिटायरमेंट जर झालो तर आम्ही तिकडेच आमचं घर करणार छोटंसं आणि तिकडे राहणार. वाव. बाहेर अजून भारतामध्येच म्हणशील तर मला हिमालयामध्ये जाण्याची प्रचंड इच्छा आहे, जिकडे मी कधी गेले नाही. केवळ फोटोमधनच मी सुख घेते की हा किती छान आहे. ऋषिकेश, हिमालय त्या साईडला जायचंय. आणि भारताच्या बाहेर म्हणशील तर मी सिंगापूरला गेले, दुबईला गेले, हाँगकाँगला गेले. पण ना मला मला असं जिथे नेचर आहे तिथे जवळ त्याच्या जवळ हा, जायचंय. मला सुद्धा नेचर आणि बीच. हा म्हणजे मी आता ठरवलंय की जर आम्ही बाहेर फिरायला गेलो ना तर मग ते भारतामध्येच कुठे जिथे जाता येईल तेवढं सगळं आधी बघायचं. हम्पीला जायचंय मला. येस, हम्पी इज गुड प्लेस. एक मेसेज आलाय श्रुतीचा. मॅम, मलाही आरजे व्हायचंय, काय गाईड करताल तुम्ही? आणि प्लीज माझं नाव घ्या. मी खूप मोठी हा, फॅन. सृष्टी, सॉरी. थँक्यू सृष्टी, थँक्स अ लॉट. खूप छान वाटला हा मेसेज वाचल्यानंतर. आणि हा मेसेज ना मला खूप जास्त प्रमाणात विचारला जातो माझ्या प्रत्येक प्रोफाईलवरती. सो मी एकच सांगेल की रेडिओमध्ये करिअर करायचं असेल तर आधी का रेडिओमध्ये करिअर करायचंय, जे WH टाईप वाले क्वेश्चन असतात ना, का, कशासाठी, किती महत्वाचं आहे, हे सगळे आधी स्वतःला विचारा. तुमचं रेडिओचं खरंच किती नॉलेज कनेक्शन. म्हणजे खरंच किती कनेक्शन आहे तुमचं ते फाइंड आउट करा. आधी जाऊन जॉब करण्याच्या आधी, हा निर्णय करण्याच्या आधी जाऊन एखाद्या रेडिओ स्टेशनमध्ये इंटर्नशिप करा. म्हणजे रेडिओ तुम्हाला कळेल एक्झॅक्टली काय, आणि मग त्यानंतर डिसिजन घ्या की आपल्याला खरंच रेडिओमध्ये करिअर करायचं आहे का. ओके, ओके, ग्रेट. एक महाजन नामचाही सुंदर मेसेज आलाय. त्यामध्ये व्हॉट डू यू डू टू मेंटेन युअर, एक मिनिट, युअर व्हॉइस, व्हॉट प्रिकॉशन्स यू, एक मिनिट, काय प्रिकॉशन्स घेतेस तू त्याच्या बाबतीत आवाज कशाला? मेंटेन करायला? मी फक्त तेलकट तुपकट काही जास्त खात नाही. आणि थंड खाल्ल्यानंतर म्हणजे माझी गंमत आहे, मी आईस्क्रीम खाल्ल्यानंतर त्याच्यावरती पाणी पित असते, कोमट पाणी. सेम हिअर. मी कोमट कोमट नाही, पण नॉर्मल पाणी पिते. म्हणजे डिपेंड्स, आता कधी थंडीचे दिवस असेल तर मग कोमट, अदरवाईज नॉर्मल पाणी. येस, म्हणजे गुळण्या पण करून लागते परत. तू काय काय करतेस का त्याच्यासाठी, असं क्वेश्चन आहे की तू, हे गॉड नाही, गिफ्ट आहे. गॉड गिफ्ट, गॉड गिफ्ट, कम्प्लिटली गॉड गिफ्ट. येस, यू ब्लेस्ड यार. तुझं एज्युकेशन काय आहे असं समीक्षा गायकवाड विचारतात. माझं मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम झालेलं आहे. येस. आणि सोनाली जर आर्जन नसती, जर्नलिझम केलं नसतं, जर्नलिस्ट नसते, तर सोनाली काय असते? खरं तर नाही असा कधी विचार केला, पण असंच काहीतरी जॉब करत असते कुठेतरी, एक रेग्युलर जॉब केला असता, रायटर झाली असते, ब्लॉगर, रायटर झाली असते बेसिकली. ओके, ओके, ग्रेट. म्हणजे तुझी पुस्तकही वाचायला आम्हाला मिळाली असते. अँड एवढं नाही करते ना. इथे ना एक जण म्हणायची, महादेव दादा आहेत, ते जॉईन झालेत, जे माझे खूप रेग्युलर लिस्नर आहे. नमस्ते महादेव दादा, कसे आहात तुम्ही? आणि हाय. सईचे, त्यांची मुलगी छोटी, जी खूप छान छान व्हिडिओज करते. दादा, तिच्याबद्दल आता नका डिसिजन घेऊ, तिला आरजे बनवायचे की नाही, तिला आधी मोठं होऊ देत. येस, येस. ऍब्सोल्युटली. अँड पूजा निंबाळकर म्हणतात बेस्ट अँकर अँड रायटर. येस, शी इज. म्हणून तर आपल्या सगळ्यांना ती थँक्यू. आवडते. प्रत्येकाच्या लाईफचा थँक्यू. मंत्र, माझा लाईफचा मंत्र आहे की खुश राहा आणि दुसऱ्यालाही खुश ठेव. तुझ्या जगा लाईफ आणि जगू द्या, दॅट्स इट. जगा आणि जगू द्या. तुझ्या लाईफचा हा मंत्र आहे. ओके. एखादी एम्बॅरेसिंग मुवमेंट आरजे स्टुडिओ मध्ये असताना तुझ्या सोबत झालेली, आणि निखिल थोरात आस्किंग चष्माचा नंबर किती आहे? आणि चेक करायचं आहे, तुला माहिती का निखिल, माझा जो आधीचा चष्मा आहे तो ह्या लॉकडाऊन मध्ये तुटलाय. सो मला नाही आठवत आहे, मी एक 2-2.5 वर्ष झाले चष्म्याचा नंबर चेक नाही केलाय, पण करायला पाहिजे आता. मी वाट बघते की कधी एकदा सगळं परत रुटीन सुरू झाल्यानंतर मग मला जाता येईल. आणि एम्बॅरेसिंग मोमेंट अगं असे खूप येत असतात, खूप जात असतात, काय विचारू नको. मी तुला सांगते की आम्ही ना स्ट्रगलर सालाची टीम माझ्या स्टुडिओमध्ये आली होती आणि आम्ही त्यांच्यासोबत प्रँक करायचं ठरवलं होतं. आणि आमचा प्रँक सक्सेसफुल होण्यासाठी आम्ही अर्थातच डिरेक्टर विजू माने यांना विश्वासात घेतलं होतं. आणि आमचा प्रँक सुरू झाला आणि त्या प्रँकचा परिणाम असा झाला की अभिनेता संतोष जुवेकर जो आहे तो माझा स्टुडिओ सोडून धाड 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 निघून गेला बाहेर, लिफ्टचाही वापर न करता. आणि मी आणि विजूदादा जे आहेत त्याला शोधण्यासाठी म्हणून, आमचं ऑफिस स्वारगेटला आहे, वेगा सेंटरला, आणि तिथून जवळच स्वारगेट बस स्टँड वगैरे आहे. त्याच्यामुळे मी तिथपर्यंत हिल्स घालून
त्याच्यानंतर माझा एक वन पीस होता, म्हणजे लिटरली त्याच्यामध्ये पळत होते अशी की अरे कुठे कुणाला संतोष दिसला का, कुणाला संतोष दिसला का ते शोधत, आणि हा माणूस कुठे गायब झाला वाऱ्याच्या वेगाने, कुठे गेला काही कळलंच नाही. मी त्याला 70 फोन कॉल्स केले होते, 70 फोन कॉल्स, की अरे संतोष फोन उचल, बिकॉज तो खूप मेजर अपसेट झाला होता. ठीक आहे, नंतर मला असं वाटायला लागलं तो इनफॅक्ट आम्हाला सगळ्यांनाच की तो आमच्यासोबत प्रँक करतोय की काय उलट, पण काही कळलंच नाही. मग मी अख्खी स्ट्रगल चालायची टीमनी मिळून त्याला एक व्हिडिओ कॉलचा मेसेज पाठवला होता. मग त्यांनी 2-3 दिवसानंतर मला फोन केला, तो भाग वेगळा आहे. पण तेव्हा मला असं वाटलं की माझ्या प्रँकमुळे आर्टिस्ट निघून गेलेला आहे, पण लेटर ऑन ही सेड की नाही नाही असं काही नाहीये. ओके ओके. तुझ्या बरोबर कोणी प्रँक केलाय का? तू एवढ्या सगळ्यांबरोबर प्रँक करतेस, तुझ्या बरोबर कोणी केलाय का? भूषण प्रधान, म्हणजे मी त्याच्यासोबत हो. असंच एक प्रँक केला होता त्याच्या बर्थडेला, आणि त्याचा बदला त्याने माझ्यासोबत घेतला. सो आय स्टील रिमेंबर, मी सुट्टीवरती होते कुठेतरी, आणि मला ना एक मिस कॉल आधी हा आला, भूषणचा फोन आला की तू मला फोन केलास का? सो आय सेड की मी का नाही. तो बोलला हो मला मिस कॉल दिसतोय. सो माझा फोन ना, आम्ही कुठेतरी फॅमिली सोबत चाललो होतो, तर माझ्या भाच्यांकडे होता. सो मला असं वाटलं कदाचित लास्ट डायल मग त्याचा नंबर कुठे असेल तर झाला असेल बाबा प्रेस, आणि हे सो अगेन मी त्याला कॉल केला आणि मी त्याला बोलले की नाही रे भूषण, मी नाही कॉल केला. तर तो बोलला की यार सोनाली असं कुठे असतं का, म्हणजे मिस कॉल काय खेळतेस तू, आणि तो थोडंसं असं रूडली माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतो. आणि आय वॉज सो लाईक की अरे पण मी तर फोन नाही केलाय तुला, तू परत मला सांगतोय सगळं की असं असं केलंय. आणि मला थोडं वाईट वाटलं, आणि असेल की ओके ठीक आहे, मी जर केलं असेल तर सॉरी, पण चुकून झाला असेल. आणि मग तो हसायला लागलाय, हे मी तुला तुला गुंडवलं. ओके. असं काही झालंच नाही. मी बदला घेतला तरी त्याला अजून मोठा बदला घ्यायचा आहे माझ्यासोबत एक प्रँकचा, असं तो सारखं म्हणतोय. आता बघूया तू काय घेणार. येस येस. भूषण जर कधी आमच्या पेजवर आला तर नक्की त्याला मी सांगेल की आम्ही तुझा त्याला प्रँक. विचार की तू सोनाली सोबतचा प्रँक जरा सांग म्हणा, का तू किती का वाईटपणा केला होतास. येस येस नक्कीच. अँड सोनाली, एक तास होत आलाय, अंदाज आला का तुला? हार्डली हार्डली 5 मिनिट्स पेंडिंग आहे. सो हे सेशन डिस्कनेक्ट व्हायच्या आधी मी तुला सांगेल, एक लॉकडाऊनचा मेसेज दे सगळ्यांना, आणि तुला एक उखाणा घ्यायचा आहे छानसा. ओके, सो 5 मिनिट्स आहे आपल्याकडे. लॉकडाऊनचा मेसेज एकच सांगेल, आय गेस आताच मी न्यूजवरती बघते लॉकडाऊन 5 येण्याची शक्यता आहे. शक्यता आहे, इनफॅक्ट येणार आहे, आणि त्याच्यामध्ये काही बदल ते सांगणार आहेत. सो बघूयात, काळजी घ्या कुठे पण बाहेर जाताना. लोकांना काय होईल यापेक्षा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला जर तुम्ही जपलं तर पर्यायाने आपण सगळ्यांना जपू. आणि आता सगळ्यांना कळलंय की आपण हायजिनिक राहणं किती जास्त महत्वाचं आहे, प्रिकॉशन्स घेणं किती महत्वाचं आहे. सो प्लीज टेक केअर ऑफ युअर सेल्फ, आम्हाला तुमची काळजी आहे. आणि राहिला उखाणा, सो लॉकडाऊनच्या काळामध्ये मराठी कट्टावरती सुरू आहे इन्स्टा लाईव्ह. लॉकडाऊनच्या वा काळामध्ये मराठी कट्टावरती वा सुरू वा आहे वा. इन्स्टा लाईव्ह. स्नेहल तुझ्या आग्रहाखातर रोहनचं नाव घेते, दे हाय फाईव्ह. ये सो स्वीट. अमेझिंग अमेझिंग. वैष्णवीचा मेसेज आलाय की लव्ह युअर व्हॉइस, अँड प्लीज तिचं नाव घे, ती तुझी खूप मोठी फॅन आहे. येस, हाय वैष्णवी, थँक्यू सो मच. तू तुझा जो काही मेसेज दिलाय, आणि ज्या ज्या सगळ्यांनी इथे मला जॉईन झालेत, गप्पा आमच्या तुम्ही ऐकल्या आहेत, त्या सगळ्यांना थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या लाईफमधला वेळ दिलाय. सो मी रेडिओ सिटी 91.1 ची आज शो 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 सोनाली तुमची अगदी मनापासून आभारी आहे. मराठी थँक्यू कट्टाला सो फॉलो मच. करत राहा आणि ऐकत राहा रेडिओ सिटी 91.1. थँक्यू स्नेहल, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिलीज आज. थँक्यू सो मच सोनाली, तू जॉईन झालीस, खूप मजा आली. आणि तुझा आवाज ऐकत राहावा असं वाटतोय, बट 1 तासाचं लिमिटेशन असतं आणि आय डोंट हॅव एनी ऑप्शन. सो ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. अशीच छान बोलत राहा, आम्हाला ऐकवत राहा, आणि आम्ही सगळे तुझ्यावर भरून प्रेम करतो आणि करत राहणार. गॉड ब्लेस यू. विश यू थँक्यू ऑल द बेस्ट अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम थँक्यू मराठी कट्टा. थँक्यू स्नेहल, थँक्स अ लॉट. मला ही अपॉर्च्युनिटी दिली, खूप छान वाटलं की मलाही मराठी कट्ट्याच्या पेजवरतून जे काही माझे रेडिओ सिटीवर शो ऐकणारे आहेत किंवा ज्यांनी कधी मला भेटले नाहीये ते या निमित्ताने मला भेटलेत. आणि थँक्स अ लॉट वन्स अगेन, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच सोनाली. थँक्यू. बाय बाय. टेक केअर. बाय 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 बाय, थँक्यू, बाय, टेक केअर.
होप सो गाईज तुम्ही लाईव्ह सेशन एन्जॉय केलं आज सोनाली सोबत आणि ती खूप छान बोलते एक आरजे आपल्या समोर असेल तर आपली बोलती बंद होते आणि आज तसंच काहीतरी माझ्यासोबत झालं रोज मी एवढी बडबड करते आणि आज मला जास्त काही बोलता नाही आलं सो होप सो तुम्ही एन्जॉय केलंय लाईव्ह सेशन हे लाईव्ह सेशन तुम्ही मराठी कट्ट्याच्या पेजवर IGTV वर पाहू शकता माझ्या पेजवर इन्स्टा आयडी आहे माझा स्नेही SNEHII 2151 याच्यावरही तुम्ही पाहू शकता IGTV वर आणि माझ्या इन्स्टावर लिंक आहे माझी युट्यूबची सो त्या लिंकवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला सगळे लाईव्ह सेशन पाहायला मिळतील विजयराज विल ट्राय की आम्ही टाइम वाढू पण आपल्याकडे 1 तासाचं लिमिटेशन असतं सो ते नाही वाढवतायत बट नक्कीच मी तुमची इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करेल अँड खूप सारे मेसेजेस येत आहेत मला माझ्या पर्सनल आयडीवर की लाईव्ह सेशन खूप छान होत आहे छान गेम्स आहेत आणि सगळ्यांना खूप आवडत आहे तर लाईव्ह सेशन तुमचं मिस झाल्यावरही मला मेसेज येत आहे की मॅडम लाईव्ह सेशन कुठे पाहायचंय सो तुम्ही हे जे भरभरून प्रेम करताय त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि प्लीज तुम्ही लाईव्ह सेशन पाहत राहा उद्या एका नवीन ऍक्ट्रेसला घेऊन येते गेस करा कोण असेल त्यांनी खूप साऱ्या मूवीज मध्ये आणि आता सिरियल मध्येही काम करतात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे सरांसोबत काम केलंय ज्यांचा धूम धडाका आणि असे खूप सारे मूवीज मध्ये त्या त्यांच्यासोबत काम करत होत्या होप सो तुम्हाला त्या ऍक्ट्रेसचं नाव आठवलं असेल आणि उद्या संध्याकाळी 6 वाजायची वाट बघा आणि लाईव्ह सेशन अटेंड करा सो थँक्यू सो मच गाईज होप सो तुम्ही एन्जॉय केलाय आणि प्लीज माझं नाव स्नेहल आहे स्नेहल राजे निंबाळकर आणि माझं इन्स्टा आयडी आहे स्नेही SNEHII 2151 येस मी माझं नाव मेन्शन केलंय तुम्ही IGTV वर ही पाहू शकता ज्यांनी मिस आउट केलंय अँड या थँक्यू सो मच ऑल ऑफ यू उद्या 6 वाजता पुन्हा भेटतोय आपण एका नवीन ऍक्ट्रेस सोबत आणि तुम्ही खूप खुश होता त्यांना पाहून आय एम डॅम शुअर अबाउट इट सो उद्या 6ची वेळ चुकू नका पाहायला विसरू नका उद्याचं लाईव्ह सेशन सो थँक्यू सो मच घरी राहा सुरक्षित राहा आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या घरच्यांची काळजी घेणार तर आपण काही दिवसांनी बाहेर पडणार सो थँक्यू सो मच तुम्ही जॉईन झालात आणि एवढं भरभरून प्रेम येत आहे मी तुमच्या प्रेमाची आभारी आहे बाय टेक केअर गुड नाईट शुभ रात्री बाय बाय थँक्यू सो मच ऑल ऑफ यू